हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल। तर आज आपण पाहणार आहोत प्रथम घटक चाचणी 2025-26 साठी सॅम्पल क्वेश्चन पेपर पाहणार आहोत। इयत्ता 8वी विषय इतिहास व नागरिकशास्त्र या विषयाची प्रश्नपत्रिका पाहणार आहोत विथ सोल्युशन। गुण 20 आहेत, 20 मार्कांची ही प्रश्नपत्रिका आहे। तर चला तर या सॅम्पल क्वेश्चन पेपरला आपण सुरुवात करूयात। जर PDF हवी असेल तर हा व्हिडिओ मला इंस्टाग्रामवरती शेअर करा किंवा टेलिग्राम चॅनलला जॉईन करा। लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, मी तुम्हाला PDF सेंड करेन। तर चला तर आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न पहिला आहे, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून लिहा। 3 गुणांसाठी 3 प्रश्न आहेत। तर त्यातील एक आहे, इतिहासाच्या साधनांमधील टिंबटिंब साधने आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आहेत। तर इथे 4 पर्याय आहेत, त्यापैकी योग्य पर्याय तुम्हाला निवडून लिहायचा आहे, जो योग्य आहे तो। तर याचं उत्तर आहे ऑप्शन डी, दृकश्राव्य। त्यानंतर आहे 2, औद्योगिक क्रांतीला प्रारंभ टिंबटिंब मध्ये झाला। तर इथे 4 पर्याय आहेत, त्यापैकी योग्य पर्याय आहे अ, इंग्लंड। त्यानंतर 3 आहे, 1802 मध्ये टिंबटिंब पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला। तर इथे 4 पर्याय आहेत, त्यापैकी योग्य पर्याय आहे ड, दुसरा बाजीराव पेशवा। तर त्यानंतर आहे प्रश्न दुसरा, टिप लिहा, 4 गुणांसाठी आहेत। त्यातील एक आहे औद्योगिक क्रांती आणि 2 आहे शेतीचे व्यापारीकरण। तर तुम्हाला 4 गुणांसाठी हे दोन्ही टिपा लिहायचे आहेत। तर त्यानंतर आहे प्रश्न तिसरा, पुढील विधाने सकारण स्पष्ट करा, 4 गुणांसाठी आहे। तर त्यातील 1 आहे आणि 2 हे 2 तुम्हाला कारणे सकारण विधाने स्पष्ट करायचे आहेत। तर त्यानंतर आहे प्रश्न चौथा, खालील तक्ता पूर्ण करा, 1 गुणांसाठी तक्ता हा तुम्हाला पूर्ण करायचा आहे। तर तुम्ही इथे पाहू शकता, इथे व्यक्ती दिलेले आहे आणि इथे त्यांचे कार्य काय आहेत ते तुम्हाला लिहायचे आहेत। तर तुम्ही लिहू शकता। त्यानंतर आहे नागरिकशास्त्र। प्रश्न पहिला, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून लिहा, 2 गुणांसाठी आहे। तर त्यातील एक आहे, अध्यक्षीय शासन पद्धतीत टिंबटिंब हे कार्यकारी प्रमुख असतात। तर तुम्हाला योग्य पर्याय निवडून लिहायचा आहे। त्यानंतर 2 आहे, भारताचे हे राज्यसभेचे प्रसिद्ध सभापती असतात। तर यातील योग्य पर्याय निवडून तुम्हाला लिहायचा आहे। त्यानंतर आहे प्रश्न दुसरा, पुढील विधाने सकारण स्पष्ट करा, 4 गुणांसाठी आहे। त्यातील 1 विधान आहे आणि 2 तुम्हाला स्पष्ट करायचे आहेत 4 गुणांसाठी। त्यानंतर आहे प्रश्न तिसरा, खालील प्रश्नांचे 25 ते 30 शब्दात उत्तरे लिहा, 2 गुणांसाठी आहे। तर प्रश्न आहे, लोकसभेच्या अध्यक्षांची कामे स्पष्ट करा। तर कामे स्पष्ट करायची आहेत 2 गुणांसाठी। तर इथे प्रश्नपत्रिका संपलेली आहे। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ लाईक करा। PDF पाहिजे असेल तर मला इंस्टाग्रामवरती मेसेज करा किंवा टेलिग्राम चॅनलला जॉईन करा। थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ। थँक्स।